नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आनंदी मन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण डांगराची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे डांगराची एक पिवळसर फोड घेतलेली आहे आणि वरील प्रमाणे त्याचे बारीक फोडी देखील तयार करून घेतलेल्या आहेत। आता या फोडी तयार करून झाल्याच्या नंतर आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत। आणि बघा, या धुवून मी पाणी निचरण्यासाठी एका डिश मध्ये काढून सुद्धा घेतलेले आहेत। आता गॅसवर कढई ठेवून त्यात थोडेसे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। एकदम मंद आचेवर शेंगदाणे भाजायचे आहेत व एका डिश मध्ये मी आता हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। शेंगदाणे काढून घेतल्यावर पुन्हा कढई गॅसवर ठेवली आहे व त्यात 1.5 पळी तेल घातलं आहे। तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी तडकण्यासाठी घातली आहे व मोहरी छान तडकल्यावर आता मी जिरे घातले आहेत। थोडा हिंग आणि थोडी हळद देखील घातली आहे। तसेच थोडा कढीपत्ता घातला आहे आणि या डांगराच्या फोडी त्यात टाकल्या आहेत। आता यात थोडेसे मीठ देखील मी घालून घेणार आहे। स्टार्टिंगला मी मीठ थोडेच घातले आहे व उलथणीच्या सहाय्याने आपण या फोडी छान परतून घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या व थोडेसे जिरे घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। बघा, या पद्धतीने आपण मिरची लसूण बारीक करून घेतलेला आहे। आता यात मी शेंगदाण्याचे थोडे साल काढून घेतले होते, तर ते शेंगदाणे घालून आपण हा कोरडा मसाला तयार करून घेणार आहोत। बघा, वरील प्रमाणे थोडेसे जाडसरच शेंगदाणे ठेवलेले आहेत। तोपर्यंत कढईतील डांगर 3 ते 4 मिनिटे छान परतलं गेलं आहे आणि एकदा थोडंसं हलवून मी त्यात तो मसाला घालून घेणार आहे। लक्षात ठेवा, आपल्याला इथे पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही आणि उलथणीच्या सहाय्याने बघा छान परतून घेऊया। 1 मिनिटभर छान परतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। अगोदर आपण थोडंच मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालून पुन्हा एकदा डांगर छान परतून घेऊयात। इथे आपण भाजीला छान चव येण्यासाठी अगदी थोडीशी साखर घालणार आहोत। आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ किंवा साखर दोन्हीपैकी एक घालू शकता। मस्त 1 मिनिटभर परतून घेऊया व कमी गॅस ठेवून त्यावर झाकण ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून घ्या व ही भाजी एकदा हलवून घ्या, जेणेकरून भाजी आपली कढईला लागणार नाही, कारण आपण त्यात पाणी घातलेलं नाहीये। एखादा मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा या भाजीवर झाकण ठेवणार आहोत, कारण आपलं डांगर अजून शिजलेलं नाहीये। आता बघा, 2 मिनिटांनी मी पुन्हा एकदा झाकण काढतीये आणि डांगर छान हलवून घेत आहे। आता आपलं डांगर शिजलेलं आहे। उलथणीने सर्व बाजूंनी हलवून घेऊया व गॅस बंद करून टाकूया। आपली डांगराची भाजी तयार आहे। मस्त अशी सुकी डांगराची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूपच छान लागते। ही व्हिडिओ आवडली असल्यास तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।